नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये आज आपण बोटनेक डिझाईन पाहणार आहोत. सर्वप्रथम कॅनव्हासवर गळा काढून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 8 इंच व उंची 10 इंच ठेवलेली आहे. आपण गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. इस्त्रीच्या मदतीने कॅनव्हासवर गळा चिटकून घेतलेला आहे. आता आपण कडेने शिलाई मारून घेणार आहोत. व्यवस्थित अस्तर कॅनव्हासवर फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे व जेथे गळ्याचा आकार थोडा खोल असेल तेथे एक नॉचेस देऊन अस्तर फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. येथे गळा तयार झालेला आहे. इथे मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे. बॅक पार्टच्या सेंटर मध्ये नॉचेस देऊन मध्य काढून घ्यायचा आहे व आपण जो गळा तयार करून घेतलेला आहे तो त्यावर ठेवून सेंटर मधून टीप मारून घ्यायची आहे. जो गळ्याचा आकार आहे त्यावर टीप मारून घ्यायची व जेथे आपल्याला नॉट अटॅच करायचे आहे तेथे डबल टीप मारून घ्यायची व गळ्याचा आकार द्यायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी तसेच करणार आहे. नॉट अटॅच करून डबल टीप मारून गळ्याच्या आकारावर व्यवस्थित स्टिच करून घेणार आहे. इथे आपली स्टिच कंप्लीट झालेली आहे. इथे मी गळा कट करून घेणार आहे. 1 इंचावर किंवा 3 रेषा सोडून आपण इथे गळा कट करून घेऊ शकतो. थोडासा एक्स्ट्राचा कपडा मला वाटत आहे इथे. मी थोडासा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. आता मी पूर्ण गळ्याला नॉचेस देणार आहे. नॉचेस दिल्यामुळे गळा पलटण्यास मदत होते व गळा आतील बाजूस पलटल्यावर गळा उभारून दिसतो. येथे टक्स मारून झालेले आहे. आता आपण आतील बाजूस गळा फोल्ड करून घ्यायचा. व्यवस्थित गळा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, नॉचेस दिल्यामुळे गळा किती अलगदपणे फोल्ड होत आहे व ह्या गळ्याची फिनिशिंग पहा तुम्ही. इथे आपण प्रेस टीप मारून घेणार आहोत फिनिशिंगच्या दृष्टीने. येथे प्रेस टीप मारून झालेली आहे. बघा, गळ्याचा आकार किती छान दिसत आहे. येथे मी बॅक पार्टच्या सेंटर मधून टक्सचे माप घेत आहे. रुंदीला 4.5 व उंचीला 4 असा टक्सचा माप टाकलेला आहे. येथे बॅक पार्टच्या खालच्या दिशेने मी साडीची काठ अटॅच करून घेणार आहे. व्यवस्थित साफ करून साडीची काठ अटॅच करून घ्यायची आहे.
जेवढा आपण कपडा व्यवस्थित साफ करून टीप घेतो तेवढी फिनिशिंग येते ब्लाउजला. व जेवढी फिनिशिंगने आपण प्रत्येक छोटी गोष्ट करतो तेवढाच ब्लाउज सुद्धा खूप सुंदर तयार होतो. व्यवस्थित साफ करून टीप मारून घ्यायची आहे. इथे साडीचा काठ अटॅच करून झालेला आहे. पाहू शकता फिनिशिंग किती मस्त फिनिशिंग आलेली आहे साडीच्या काठाला. येथे जो मी टक्सचा माप दिलेला आहे त्यावर आपण डबल टीप मारून घेणार आहोत. डबल टीप सुद्धा फिनिशिंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. टक्समुळे बॅक पार्टला फिनिशिंग तर येतेच पण फिटिंगसाठी पण टक्स खूप महत्त्वाचा असतो. इथे आपण बोटनेक डिझाईन करत आहोत म्हणून टक्सची रुंदी जास्त घेतलेली आहे. इथे आपले टक्स मारून झालेले आहेत. आता आपण खालच्या साईडला कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत. कमरपट्टीची उंची 1.5 इंच व रुंदी बॅक पार्ट केवढा आहे तेवढा घ्यायचा आहे व सरळ बाजूवर ठेवून टीप मारून घेणार आहोत. इथे आपण सरळ करून प्रेस टीप घेणार आहोत. प्रेस टीप घेतल्यामुळे कमरेचा आकार व्यवस्थित दिसतो. आता आपण कमरपट्टीच्या खालच्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करून टीप घेणार आहोत. व कमरपट्टी आतील बाजूस पलटून मोठी टीप घ्यायची आहे कारण आपण तिथे हात शिलाई करणार आहोत. हात शिलाई केल्यावर टीप उसवण्यास मदत होते. आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. मी इथे नॉटला साडीचे लटकन तयार करून लावलेले आहे व मेन फॅब्रिकचा भोग करून लावलेला आहे. हा आहे फायनल लुक. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील.